शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया न बाधे क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम, तया न बाधे क्रोध काम. एका जनार्दनी शिव निवारी कडिकाळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तया न बाधे क्रोध काम. विठ्ठल विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तया न बाधे क्रोध काम. प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे मज, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. प्रथम नमुतो विनायक, गुरुचरणी ठेवो निमस्तक, वदेल प्रासादिक, वाणी हरिहरांची पवाडे. माझी ऐशी ब्रिदावडी, दास्य दास्यत्व आगडी, पान्हेरीने मार्ग मडी. जीवन घ्यारे कापडी हो, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांग रागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनीं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम्. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरी चरण संताजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. सर्वांनी एकदा हात जोडा. शरणागत दिनार्थे, परित्रायन परायणे, सर्वस्यार्थे हरिदेवी, मुक्ताबाई नमोस्तुते.
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयोजननी देवाची जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझा पायरीसी सदा नम्र माथा तुझा मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझा मंदिरी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाथा तुझा पायरीसी सदा नम्र माता अगाध ज्ञान देवा मुक्ताये परेशा तुझा पायरीसी सदा नम्र माता मंदिरी कळस बोलला शेगावे मंदिरा मंदिरी कळस बोलला शेगावे गजानन योगी शेगावेच्या भूमीवरती संत गजानन योगी घेती समाधी ऋषी पंचमीला कहीवर लागा भारा मंदिरे कळस ऐसे नमन करो निसकळा हरि कथा बोबडिया बोला अज्ञान मनुनी अपुल्या बाळा चालवी सकळा नामामनी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकाहरण कारण करुणा वरुणालय भक्त वांचा कल्पतरू रुक्मिणी प्राण वल्लभ अखिल जगदाधार भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू साधकांचे मायबाप योग्यांची मावली अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक वारकऱ्यांचा परोमच्छ मानबिंदू असणारे ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता समुद्राची अथांगता हिमालयाची उत्तुंगता वेद मंत्राची पवित्रता तर कधी कधी वज्रापेक्षाही कठोर फुलापेक्षाही मऊ आणि लोण्यापेक्षाही मृदू ज्यांची अमोघ वाणी आहे असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. कोण तुकोबाराय? ज्यांच्या घरी जेवायला गळकटात ज्यांच्या घरी जेवायला गळकट ताट पाणी प्यायला फुटका माठ झोपायला मोडकी खाट तरीही असा ज्यांचा संसारिक थाट तरीही गाठली वैकुंठाची वाट असे असणारे वैराग्य राग रसिक
तुकोबाराय यांच्या कृपेद्वारा ग्रामदैवत भगवान नागनाथाच्या असीम अपरंपार कृपेद्वारा गेल्या अनेक वर्षापासून, किती वर्ष झाले सप्ताहाला? 33 वर्षापासून अविरतपणे 31, हा आता काय झालं, फेटा बांधला त्यामुळे कान दाबले गेले माझे. असू द्या, 31 असू द्या की 33 असू द्या, क्षमा असावी, समजून घ्या. गेल्या 31 वर्षापासून अविरतपणे फार जल्लोषात थाटामाटामध्ये दिमाखात उत्सव असतो. पंचमीचा असतो आणि पवित्र अशा श्रावण मासामध्ये आपण पर्वकाळ उत्तम साधलाय. प्रथमतः तुम्हाला धन्यवाद देईन. कार्यक्रमाकडे, अभंगाकडे जात असताना, चिंतन बघत असताना कार्यक्रमाचा पर्याय तो म्हणजे असा, वारकरी भूषण कैलास काका भोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असलेला आणि वैकुंठवासी गुरुनाम गुरु परमनामधारक असे असणारे माणिकराव बाबा कुमटकर यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली ही भूमी आहे. कारण की वारकरी काही सामान्य नाही. एक वारकरी जरी गावात झाला, एक वारकरी एका कुळात जरी झाला तर कोटी कुळाचा उद्धार होतो असं म्हणतात. अशा महान सिद्धाच्या तपस्वी भूमीत आणि नागनाथांच्या या पुण्य पावन क्षेत्रामध्ये गेल्या 31 वर्षापासून चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामधील आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी वाक्पुष्प. माझी कीर्तन सेवा नव्हती, पण तरी सुद्धा नागनाथ भगवान परमात्म्याच्या मनात असेल की आजची ही सेवा एक सामान्य वारकऱ्याकडे, मुक्ताबाईच्या एका लेकराकडे जावी आणि या वारकऱ्याकडून ही सेवा घडावी. मी काही तुमच्या पुढे कीर्तन करण्याकरता उभा राहिलो नाही, तर मी एक माझ्या अंतकरणामध्ये सद्गुरु माऊली, गुरु माऊलींच्या चरणाजवळ बसून जे श्रवण केलं त्या आलेल्या अनुभवाचं शब्दात प्रगट करण्याकरता मी या कीर्तनाकरता उभा राहिलो. विठ्ठल. हो, कीर्तनाकरता अभंग घेतला शांतीब्रह्म नाथ महाराजांचा. चुकलं का? बरोबर ना? नाथ बाबांचा अभंग या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलाय. या अभंगातून नाथ बाबा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती महादेव, सांब सदाशिव, शिव भगवान परमात्म्याची स्तुती वर्णन करतायत. वर्णन करतात या अभंगाच्या माध्यमातून. काय म्हणतायत? शिव भोळा चक्रवर्ती. भोळा चक्रवर्ती आहे. भोळा एकीकडे म्हणतात, एकीकडे चक्रवर्ती म्हणतात. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान भोलेनाथाचं जर माझ्या मुखामध्ये वाचे वदता शिवनाम, जो कोणी वाचेनी शिवाचं भगवंताचं नाव घेईन त्यांना न बाधी कोण? क्रोध आणि काम. जर भगवान परमात्म्याच्या शिवलिंगाकडे जर बघितलं आपण तर धर्म, अर्थ आणि काम आणि मोक्ष फक्त बघितल्याने प्रत्यक्ष शिव देखल्या, शिव देखता प्रत्यक्ष. वाचे वदता शिवनाम तयान बाधी एका जनार्दनी शिव, निवारी कडी काळाचा भेव. भगवान परमात्मा असा आहे, कसा आहे की ज्या भगवान परमात्म्याला बघितलं त्या परमात्म्याचं निवारी कडी काळाचा भेव, की त्या भगवान परमात्मा आपल्याला कडी काळाचं निवारण करतो. अशा भगवान भोलेनाथाच्या या नागनाथाचं आणि या भोलेनाथाचं वर्णन नाथ महाराज आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल. हो, काही अभंगावर चिंतन करण्यापूर्वी आपण पाहू की का करायचा असतो सप्ताह. सप्ताहाची प्रामुख्याने आज पर्यंत किंवा कीर्तनाची अशी एक रीत आहे की कार्यक्रमाचा परिहार आधी झाला पाहिजे. सप्ताह करायचा कशा करता करायचा सप्ताह? तुमच्याकडे पैसा भरपूर झाला म्हणून? कशा करता सप्ताह करायचा? या महाराज लोकांना काही घरी कामं नाहीत म्हणून? 10-20 लाखाची उलाढाल करायची, आलेल्या मंडळींनी जेवण करावं, घरी निघून जावं, छान झालं कीर्तन, खूप हसवलं महाराजांनी, कीर्तन खूप हसवलं, खूप रडवलं, वा वा वा, खूप सुंदर कीर्तन झालं, तुम्ही घरी गेलात. गेलं वर्ष,
परत पुढच्या वर्षी वर्गणी गोळा करायची, कार्यकर्ते मंडळी वर्षभर विचार करणार, कोणते कीर्तनकार घेणार, काय घेणार, सगळे नियोजन करणार. पण या सप्ताहामधून आउटपुट काय आहे, कसा करता? येत वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती, येर अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्हाला माझी भाषा कळते का मागच्या मंडळी? मी थोडा विदर्भातला पडतो. विदर्भातली भाषा मले तुले आबे जाबे काबे आमची भाषा अशी आहे. पण तरी सुद्धा मी 11 वर्ष तुमच्या सहवासात राहिलो, त्यामुळे जवळजवळ तुमची शुद्ध भाषा मराठी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, पूर्वीच्या मंडळीकडे काहीच नव्हतं अनुकूल, काहीही अनुकूल नव्हतं परमार्थ करण्याकरता सुद्धा आणि जीवन जगण्याकरता सुद्धा. पूर्वीची लोक झोपडीत खोप करून राहायची. एका 5 भाऊ असायचे, पण 5 भावाला एकच शर्ट असायचं की नसायचं? हे सगळे टोपेवाले मंडळी बसलेत पुढं, माझ्या फेट्यावाले टोपेवाले होतं की नाही? 5 भाऊ आणि एकच शर्ट. ज्याला कुणाला बाहेर कार्यक्रमाला जायचं असेल त्यांनी काय करावं? एका लोट्यामध्ये विस्तव घ्यायचा, डब्यामध्ये प्लेटमध्ये विस्तव घ्यायचा आणि त्याच्यावरती ते फिरवायचं आणि ते शर्ट कुठं घालायचं? गावाच्या बाहेर घडी घालून न्यायचं आणि गावाच्या बाहेर ते शर्ट परिधान करायचं आणि परिधान करून कार्यक्रम केला की आले घरी, बाहेरच काढायचं, घडी घालायचं, घरी आणून ठेवायचं. एक शर्ट होतं, 5 भाऊ होते, पण तरी सुद्धा सुखी समाधानी होते. बरोबर? काय लागते जीवन जगण्याकरता? काय काय लागतंय? पहिलं अन्न, वस्त्र. आणि पहिलीची लोक जी होती त्यांना खायला सुद्धा काय मिळत होतं? काही नाही. जे मिळतील त्या भाज्या खायचे, जे मिळन त्यात खायचे, शिळे तुकडे शिजून खायचे. पण तरी सुद्धा सुखी समाधानी, तब्येती सुद्धा मजबूत होत्या की नव्हत्या? पण आताची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती भला मोठा. व्यक्ती अन्नाशिवाय जगू शकतो, व्यक्ती वस्त्राशिवाय सुद्धा जगू शकतो, व्यक्ती निवाऱ्याशिवाय सुद्धा जगू शकतो. बरं महाराज, तुम्हाला सांगायचं काय? मला सांगायचं हे आहे, अन्नाशिवाय जगू शकतो, वस्त्राशिवाय जगू शकतो, निवाऱ्याशिवाय जगू शकतो, पण संस्काराशिवाय जगू शकत नाही. आणि ते संस्कार आजकाल फक्त या व्यासपीठाकडे मिळतात, या व्यासपीठात जवळून मिळतात. म्हणून तुम्ही सर्व या व्यासपीठात एका छताखाली आले, एका जुटीने पूर्ण नागेश्वराच्या या दरबारामध्ये पूर्ण गाव एकजुटीनं दरवर्षी मोठ्या जल्लोषात कार्यक्रम करतात. पण याचा उद्देश हाच आहे की तुमची जी पुढची पिढी आहे, तुमच्या पिढीला कळावं की माझे आजोबा कसे येत होते, माझे पंजोबा कसे येत होते. गावात आल्यानंतर कोणाचा मांडव सांगत होते, कोणाचा साऊंड सांगत होते, कोण्या कोण्या महाराजांना तारखी देत होते, कोणते कोणते महाराज काय काय कीर्तनात सांगत होते. बरोबर आहे की नाही? तुम्ही उत्तर प्रदेशात पहा, कधी तुम्ही अशी जाहिरात पाहिली का मुकुंद बाबा की इथं विनोदी कथाकार केल्या जाईल, विनोदी कथा केल्या जाईल, असे कधी बॅनर पाहिले का? पाहिले का माऊली? नाही पाहिले. पण आज महाराष्ट्राची शोकांतिका आहे की तुम्ही कीर्तनात बसत असताना आम्ही फेटा घालतो ना, त्यावेळेस आम्हाला आमची कीर्तन घेणारी लोक आम्हाला म्हणतात, महाराज कीर्तन असं होऊ द्या. कसं होऊ द्या? पायात चाळं बांधून कीर्तन करायची का? सोळं घालून कीर्तन करायची का? तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये 50-50 हजाराचे स्मार्टफोन आहेत. तुमच्या घरी 1-1 लाखाचा 1.5 लाखाची टीव्ही आहे. प्रत्येकाच्या घरी आहे की नाही? तुम्हाला मनोरंजनाची माध्यम बरीच आहेत, तमाशा आहे, कलापती आहे, सगळं काही आहे. पण तरी सुद्धा कीर्तनकारांना लोक सांगतात की महाराज कीर्तन असं होऊ द्या, खूप हसवा महाराज, आमच्या लोकांना विनोद आवडतो. पण तुमचं गाव तसं नाही. मला सांगायचं कशा करताय की परंपरा काय चालली, परंपरा कोण्या परंपरेतल्या आहोत आपण? तुम्ही फार भाग्याचे आहेत की तुमच्या गावामध्ये मी जवळजवळ 3 वर्षापासून येतो. मी बहुश्रुत कीर्तनकार महाराज लोकांची कीर्तनं तुमच्या गावात ऐकली. तुमच्या या नागनाथाच्या दरबारात सांगतोय की तुमची जी वारकरी परंपरा आहे ना, ही जगद्गुरु तुकोबारायांच्या फडकरी परंपरेची परंपरा तुमच्या गावात आहे. आणि या परंपरेमध्ये जसं नागनाथ भगवान परमात्म्याला, भगवान शंकर परमात्म्याच्या गळ्यामध्ये ताईत होण्याचं सद्भाग्य लाभलं, तसं या सामान्य लेकराकडे, या सामान्य लेकराचं सद्भाग्य तुमच्या फार
फार मोठ्या परंपरेमध्ये सप्ताहामध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य एका सामान्य मुक्ताबाईच्या गजानन महाराजाच्या लेकराच्या पदरात तुम्ही घातलं. मी आधी सर्वप्रथम सर्वांचे साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल कीर्तनात बसत असताना श्रोत्यानं कसं बसावं, मला अभंग सोडवता येईल हे मला माहिती नाही. तुम्हाला बरं वाटेल असं मी कीर्तन अजिबात करणार नाही, पण तुमचं बरं होईल असं कीर्तन निश्चित करण्याचा प्रयत्न करीन. विठ्ठल विठ्ठल हो. फक्त कीर्तनात बसत असताना असं बसा. कसं बसा? कीर्तनामध्ये 3 दोष घेऊन कधी बसू नका. एक, कर्ण पाठवता. दुसरा, विप्र विलिप्सा. आणि तिसरा, प्रमाद. ठल विठल हो. आता हे काय, एका ठिकाणी काय झालं, एका भुंग्याने, भुंगा माहिती का? माहिती तुम्हाला? बघितला का भुंगा तुम्ही सर्वांनी? तुम्हाला माझी भाषा कळते का? हो. भुंग्याने बेडकाला निमंत्रण दिलं. बेडूक, बेडूक कुठं राहतो? चिखलात. आणि भुंगा कुठं राहतो? वरती. त्या भुंग्याने त्या बेडकाला निमंत्रण दिलं की बेडूक दादा माझ्या घरी तुम्ही जेवणा करता या. बेडकाने ते निमंत्रण स्वीकारलं. माझा दृष्टांत आहे, लक्ष ठेवा बरं का. कीर्तनामध्ये 2 प्रकारचे श्रोते येतात. एक व्याघ्रमुखी आणि एक श्वानमुखी. श्वानमुखी फक्त दृष्टांत घेऊन ही 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 करत घरी निघून जातात आणि व्याघ्रमुखी फक्त सिद्धांत घेतात. बघा तुम्ही कोण्या मुखाचे माणसं आहे, आपला आपण विचार करा. त्या बेडुकाला निमंत्रण दिलं भुंग्याने की माझ्याकडे जेवायला या. बेडकाने निमंत्रण स्वीकारलं. म्हणे किती वाजता जेवायला येऊ? म्हणे माझं थोडं काम आहे नगर परिषद मध्ये, तेवढं काम झालं की तुम्ही माझ्या बरोबर अगदी वेळेत 12-1च्या दरम्यान तुम्ही जेवायला या, म्हणजे मी तेवढ्या वेळेत येतो. कोण येते? बेडूक. तुम्ही ऐका. आता तुम्ही म्हणजे महाराज हे तर काय बाराखडी सारखंच लावलं तुम्ही आम्हाला, पण ऐका पुढे सांगायचंय मला. त्यानंतर बरोबर अगदी वेळेमध्ये बेडूक जेवायला आला. आल्याबरोबर भरपूर पेट जेवण झालं. जेवण कशाची होतं माहिती का? मकरंदाची पंगत होती. मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसूदना अशी पंगत बसली आणि बेडूक त्याला जेवायला आणि वाढायला पंगत. आणि काय आता काय वर्णन करावं, भरपूर असं पेटभर जेवण केलं. वाढायला सुद्धा जेवण भरपूर झालं आणि तेवढ्यामध्ये ते अडकित्तन ते आणायला दिलं. आपलं जेवण झाल्यावर काय देतो आपण, दिलं आणि चालली चर्चा. कसं होतं जेवण? बेडूक काय म्हणतो माहिती का? ऐका बरं का राजेवाडीकर, ऐका. तू बेडूक म्हणते हे काय नवल आहे, हे रोज मी घरी खातो. असं नवीन काय खाऊ घातलं तुम्ही, हे तर मी रोजच घरी खातो. त्यावेळेस भुंगा दादा म्हणते तुम्ही दादा घरून येताना काही आणलं नव्हतं ना? हो आणलं होतं. काय आणलं होतं? म्हणे बीपी शुगरच्या गोळ्या आणल्या होत्या तोंडात. कळलं का तुम्हाला? बीपी शुगरच्या गोळ्या आणल्यात तोंडात. आता बेडकाच्या घरी कशाच्या गोळ्या? तुम्ही बोला गड्या. तुम्ही बोलले नाही तर आपलं कीर्तन होणार नाही ना. माझी भाषा कळते का तुम्हाला? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? मग तुम्ही बोलते झाले पाहिजेत. चिखलाच्या गोळ्यातून तोंडात आणल्या होत्या बेडकानी आणि बेडकानी तोंडात आणल्या चिखलाच्या गोळ्या आणि बसला जेवायला. ते चिखलाच्या गोळ्या तोंडात असताना माऊली जेवण करत होता. मग कशी चव कळेन हो? भुंगा दादा म्हणे बरोबर आहे, आता मला कळलं की तुम्हाला चव का लागली नाही. का? तुम्ही घरून चिखलाच्या गोळ्या तोंडात आणल्या होत्या ना, म्हणून मकरंदाची तुम्हाला चव कळली नाही. तुम्हाला काय वाटते मी इथं बेडूकन भुंगा सांगण्याकरता उभं राहिलो का? तुमच्या गावात रेंज नाही का माऊली? ठल बिठल जसं तो बेडूक घरून चिखलाच्या गोळ्या आणल्या होत्या तोंडामध्ये, फक्त तुम्ही तसं घरातले विचार, घरातला ताणतणाव, घरातलं कसलंच चिंता व्यासपीठात किंवा या दरबारात आलात ना तुम्ही, निसंदेह निस्पृह निर्भय म्हणून बसा. नागनाथाच्या दरबारात बसलात तुम्ही, फार मोठे जिल्हे करावत आपण. काय असं विचार चिंता करताय? अजिबात चिंता बिंता काही करू नका. मोकळं कीर्तनाला बसा आणि थोडं हसा. अजिबात मी कोणाच्या तोंडाकडे पाहिलं तर मला नाराजी नाही. माझं कीर्तन विसरलो नाही पाहिजे. मी मला तरबेज बसलेले आवडतात. विठ्ठल विठ्ठल हो. परमार्थाला प्राप्त होण्याकरता आधी परमार्थामध्ये भोळं पण असलं पाहिजे.
अभंग हा आहे भोळा. कुठून सुरुवात आहे? शिव भोळा. शिव भगवान भोलेनाथ असे आहेत. कसे आहेत? भगवान भोलेनाथ हे कुठं राहतात? स्मशानात. स्मशानात का राहतात? अंगाला विभूती लावतात. का लावतात? पवित्र श्रावण मास भगवान भोलेनाथाला का आवडतो? असे विविध प्रश्न आपण उद्भवू शकतो, पण आपल्याला अगदी वेळेत थांबायचं आहे. अगदी 9 म्हणजे 9 झाले की तुम्ही फक्त मला सांगा वेळ झाली, आपण थांबणार आहोत. मी अभंग सोडवण्याकरता आणि कीर्तन करण्याकरता अजिबात आलेलो नाही. मी फक्त चिंतन मांडण्याकरता आलो. पहिला प्रश्न आपला आहे, भगवान भोलेनाथ भोळे आहेत, पण कोणासाठी? भक्तासाठी. तुम्ही जर म्हणत असाल भोळे, आता संसारातला भोळा कसा असते ते पाहू. विठ्ठल विठ्ठल. हो, संसारातला भोळा. तुमच्याकडे काय पीक घेता तुम्ही? प्रमुख पीक काय आहेत तुमची? आमच्याकडे गहू पीक घेतात. तुमच्याकडे कोणतं घेतात? ज्वारी. हा, ज्वारीला पाणी द्यायला एक आपल्या राजेवाडीत ते महात्मा निघाले. खोरं घेतलं खांद्यावर, चालले रस्त्याने रात्री. आता लाईट रात्रीची येते ना माऊली. रात्री खांद्यावरती खोरं घेतलं निघाले. तिकडून 4 चोर आले. 4 चोर आले आणि 4 चोरांनी पाहिलं. 4 चोरांनी पाहिलं आणि तेवढ्यात त्यांनी केला. कुठं चालले? तेवढ्यात या भोळ्या माणसाने, भोळ्या व्यक्तीने केलं, रामकृष्ण हरी. कुणाला? चोराला. चोर म्हणतात रामकृष्ण हरी. चोर रामकृष्ण हरी म्हणतात का? तसलं बिसलं काही नाही. त्यांना म्हटलं का तुमच्या का सप्ताह आहे का? सप्ताह बिप्ता? काही लोक सप्ताह बिप्ता म्हणजे आज सप्ताहाचे 5 दिवस झाले, पण काही लोकांना सप्ताहच माहित नाही. काय म्हणतात आमच्या गावात? आणि सप्ताह बिप्ता म्हणजे हे सप्ताह बिप्ताची भाषा कोणती काय माहिती मला माहित नाही. ही जी आहे ना, ही आपण न करी यात्रा दुजियासी जाऊ नेदी, विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी, करंटे कपाळ जाचे नाम नये वाचे. कोण? तो हिरण्यकश्यप आहे. कोण? आपण न करी यात्रा दुजियासी जाऊ नेदी. एखाद्याने म्हणलं पाहिजे चला आज कीर्तन आहे, कीर्तनाला चला. तो म्हणजे कुठं चालला कीर्तनाला? बस खाली. काय कीर्तना? इथं बस. हे जे आहेत ना, हे हिरण्यकश्यपूचे वंशावळीतले आहेत. आपण न करी यात्रा, स्वतःही या तीर्थयात्रा करायची नाही, दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही. आपण न करी यात्रा दुजियासी जाऊ नेदी, विषयाचा लंपट. विषयाचा लंपट. विषयाचा परिपाडू. गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. असं ज्याचं जीवन आहे तो आहे हिरण्यकश्यपूच्या वंशावळीतला. आपण न करी यात्रा दुजियासी जाऊ नेदी, विषयाचा लंपट शिकवी अविद्या कुबुद्धी, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. हे जे आहेत का, हे त्याच्या करता आहे. सांगत कशा करता होतो मी? कोणीतरी श्रोता असा पाहिजे की जिथं आहे का मुद्द्यावर तिथून आलो पाहिजे. नाहीतर काय झालंय आपलं सध्या, आपल्याला देवाच्या गावाला यायचं होतं. कशाला? देवाच्या गावाला यायचं होतं, पण आपण संसाराच्या नादी लागलो. संसाराला माझं 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 म्हणतो आणि देवाला सोडून जातो. पण काय झालं? मग फेरा पडला. हे बरीचशी प्रमाणं ऐकतोय आपण, पण प्रमाणानिशी तुम्हाला काय कळते? एकदा एका घरी 2 लेकरं होती, नाश्ता करत नव्हती. मग आईने काय केलं? गावाला जायचं होतं, बाहेर जायचं होतं. त्यामुळे त्या आईने डब्यामध्ये तो शिरा भरला. तुमच्याकडे रवा म्हणतात ना, रवा भरला. खमंग तुपातला असा रवा केला आणि रवा केल्यावर तो टाकला, घेतला डब्यामध्ये. आणि डब्यात घेतल्यावर त्या बाळाला सांगितलं, घे बाळा खा. कुठं? बसमध्ये बसल्यानंतर. घे बाळा खा. तो बाळ म्हटला नको. मग समोरच एक काका बसलेले होते आणि ते काका त्या कोणाकडे पाहत होते? त्या ताईकडे आणि त्या लेकरांकडे पाहत होते. कशाला? ते काका शिऱ्याकडे पाहत होते. मग ते ताई म्हणे, घे बाळा खा, नाही तर देईन काकाला. खा खा बाळा, घे नाही तर देईन काकाला. खा, देईन काकाला. असं करता करता जामखेडला बसलेले काका राजेवाडी निघून गेलं. चुमडी गेलं, राजेवाडी गेलं, नान्न झालं. आणि त्यावेळेस तो महात्मा, तो व्यक्ती म्हणते, ओ ताई, तुमचा शिऱ्याचा लवकर निकाल लावा. तुमच्या शिऱ्याच्या नांदानी माझं गाव सोडून मी 2 गाव पुढं आलो.
सांगायचं काय आहे, खायचं काय होतं, त्याला उतरायचं होतं राजेवाडीत, पण त्या शिऱ्याच्या नांदी लागला आणि कुठं गेला, नान्नजला. आपलं असं झालंय, विठ्ठल विठ्ठल. हो, अशी कीर्तन केली की लोकांचं सूर्यफूल होत. म्हणजे बोर कीर्तन झालं की मग असं करतात, आणि असं म्हटलं की वा, अशी कीर्तन लोकांना आवडतात. भोळा परमार्थामध्ये भोळा होता. कशा करतात, त्यांनी चोराला केला राम राम, रामकृष्ण हरी. ते चोर म्हणतात रामकृष्ण हरी. त्यांनी काहीच नाही बोलले, ते घाबरले आणि म्हणे तुमच्या गावातल्या शेठचं घर कुठं आहे, शेठचं घर, चला चला. कोण तुम्ही, शेठच्या घरी पाहुणे आले का, कोण कोण म्हणते असं. ऐका बरं का, तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला कीर्तन कळेल, नाही तर सगळं डोक्यावून कधी जाते मलाच कळत नाही अजून. ते चोरांनी, त्या भोळ्या व्यक्तीने तुमच्या गावच्या शेठचं घर विचारलं चोरांनी, आणि म्हणे चला मी तुम्हाला दाखवतो. शेठच्या घरात नेलं. चोर एवढी हलकट, किती घरात गेली, चोरी नाही केली. पहिले पहिले जेवायला बसले महाराज, पहिले कॅन्टीनला गेले, जेवण खाऊन घेतलं मस्त, आणि तेवढ्यात शेठची बुलेटचा आवाज आला बुलेटचा आवाज, तेवढ्यात ही फरार झाली. ही कुठं जाऊन बसली, चोर, 4 चोर बाहेरच्या कणगीमध्ये लपून बसली. कणगी माहिती ना, कणगीत. म्हणजे फक्त तुम्हाला कळलं की फक्त असं करा, नाही कळलं की असं करा, काहीतरी कळा, म्हणजे मला कळेन, तुम्हाला कळते. मग जेवण केलं, आणि जेवण केलं, बुलेटचा आवाज आला, तेवढ्यामध्ये चोर फरार झाले. आणि हा जो होता का, हा भोळा नारायण, त्याचं नाव आपण नारायण ठेवू, कोणाचं नाव नाही ना, आणि असं मी माझ्या कथेतलं आहे बरं का. नारायण वर जाऊन कुठं बसला, सवना माहिती ना, सवण्यात गेला ना, असं वरून पाहत होता खाली. तो सेठ आला, आणि सेठ त्यांच्या पत्नीला म्हणते, ए लवकर जेवायला वाढ, मला भूक लागली जोरात. आले ते जेवायला, तो हात धुवून आला, तिकडून बसला, आणि मालकीन जसं आलं, पाहिलं तर दुर्डीमध्ये काहीच नाही, जेवायला काहीच नाही, सगळं फस्त झालं होतं. मग तेवढ्यामध्ये आले सेठ, म्हणे किती वेळ, मला भूक लागली, जेवायला वाढ की. पण सांगते काय ती मालकीन, म्हणते अहो मालक, जेवण केलं होतं, पण कोणी खाल्लं मला माहिती नाही, तुला स्वयंपाक करायला कंटाळा येते, नको नको. तो मालक बोलू लागला, पण मालक बोलत असताना ती स्त्री म्हणते, जर मी स्वयंपाक केला नसेल तर वरच्या नारायणाला डोळे आहेत, मी स्वयंपाक जर केला नसेल तर वरच्या नारायणाला डोळे आहेत. तो वरचाच नारायण होता ना, हो राजेवाडीतला भोळा नारायण, तो वरून पाहत होते, आणि तो वरून म्हणते, ओ ताई, वरच्या नारायणाला डोळे आहेत, त्या कणग्यातले का फुटले का, ते कणग्यामध्ये त्यांचे फुटले की काय. तेवढ्यात त्यांनी उतरलं खाली. आहे बाबा, तो खाली जो कोणी होता का, त्याला म्हणतात भोळा, संसारातला भोळा होता. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे काय नाथ बाबा, की अशी आहेत माझे भोलेनाथ, नाही नाही नाही, कसे आहेत, अभंगाच्या पहिल्या चरणात. बरं वाटलं का? कानाला बरं वाटलं की टाळी सहज वाजली पाहिजे. कारण बगीचे में माली, भोजन में, तुम्ही बोला, भोजन में मेजर थाली,
ससुराल में ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. तशी कीर्तनात असलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हो, टाळी वाजवण्याचा हा एक फायदा असा आहे की आपल्या नसा ज्या ॲक्युपंक्चर होतात याने अटक येणार नाही. हा एक फायदा आहे. हे वैज्ञानिक कारण आहे. टाळी ही वाजलीच पाहिजे कीर्तनात. टाळी वाजवावी, वाटती चालावी. असो. हो 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 हो. बरं, ऐका ऐका. विठ्ठल. या, चला, चला. हा. बोला बोला बोला. कीर्तनातल्या टाळी करता म्हणत होतो, आपला महत्वाचा मुद्दा हा चाललाय की संसारातला जो भोळा आहे तो भोळा नव्हता, पण परमार्थातला जो भोळा आहे तो माझा भगवान भोलेनाथ आहे. भगवान भोलेनाथ आहेत कसे? भगतों को कभी शिवजी तूने निराश ना किया, भगतों को कभी शिवजी तूने निराश ना किया. ज्यांनी ज्यांनी जे जे मागितलं ते ते त्यांना दिलं, असा वरदानी जो भगवान परमात्मा आहे तो आहे माझा भोलेनाथ. काय अहो, एका चोराला चोरण्याकरता काही नव्हतं, घंटीच तो तोडण्याकरता सोडण्याकरता शिवलिंगावरती पाय देऊन वरती चढून घंटा सोडत होता. माझ्या भोलेनाथाने त्याचे पाय पकडावे. कुणाचे? चोराचे. चोराचे पाय पकडावे. चोराला म्हणावं, बाबा अरे मला कोणी काय वाहतं, कोणी काय वाहतं, अरे तू तर तुझा देह समर्पित केला. एवढं सुद्धा ज्या भगवान भोलेनाथाला कळत नाही हो, एवढा भगवान परमात्मा कळत नाही म्हणजे तो भगवान परमात्मा उदाराचा दाता आहे, कृपाळू आहे. त्या देवाला हे सुद्धा कळत नाही की तो बाबा चोरी करण्याकरता आला, पण तरी सुद्धा अशा चोराला सुद्धा वरदान देणारा माझा नागनाथ आहे. विठ्ठल ग्रामदैवत भगवान भोलेनाथांनी आज कुणा कुणाला काय काय दिलं हे तुम्हाला तुम्हाला तुमचं माहिती. काय कमी आहे तुम्हाला आज? आज नागनाथाच्या कृपेने तुम्हाला कमी काय आहे? पण आपण कधी मानतो का? मानलं पाहिजे, मानलं तर खरं आहे. पण आपण आज आपण असं आहोत, चांगलं केलं तर मी केलं आणि वाईट केलं तर नागनाथाने केलं, अशी माणसं आपण आहोत. आई रे बेमान दुनिया आई रे. तुम्ही म्हणसान त्या दिवशी त्या महाराजांनी म्हटलं होतं, महाराजांनी परत का म्हटलं मला फक्त सांगायचं आहे. आजकाल दुनिया बेमानच आहे. काहून? अहो, ज्या माता पित्याने जन्म दिला त्यांना सुद्धा म्हणतात काय केलं. ज्या संतांनी तुमच्यावरती उपकार केले त्या उपकाराच्या संतांचे सुद्धा उपकार विसरलो आपण. ज्या नागनाथाने आपल्यावरती कृपादान धरलं, कृपाछत्र धरलं, कृपाछत्र असं धरलं की तुम्हाला काही सुद्धा सुई सुद्धा काटा सुद्धा टोचू देत नाही तो नागनाथ बाबा. पण तरी सुद्धा एवढा ग्रामावर तुमच्या ग्रामावरचे राजवाडले सर्व संकट सहन करतो आणि तुम्ही एक उत्सव करता. या उत्सवाच्या मोबदल्यात तो भगवान परमात्मा तुम्हाला वर्षभर सांभाळतो. हे भलं मोठं दानशूर दातृत्व कोणाचं असेल तर माझ्या नागनाथाचं आहे. म्हणून आशय करता शिवभोळा चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे राजांचे राजांचे राजे असे जे आहेत आणि ते भोळे आहेत. कुणासाठी? भक्तासाठी. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नादबाबांच्या चित्तामध्ये जसे भोलेनाथाचे पाय आहेत तसे तुम्ही सुद्धा नागनाथाचे चित्तात तुमचे पाय धारण करा. पण तरी आपण करत नाही. का करत नाही? तुमचा आपला संसार चालला आतून, तुमचा आपला संसार चालला आतून आणि परमार्थ चालला. खरा तर परमार्थ करायचा विषय आतून आहे.
तुमच्या रानातल्या ज्वारीला पाणी द्यायचं आहे, बाहेरून द्या ना. महिला मंडळी तुम्ही काही लावायला जाता, कांदे वगैरे काय लावता, रानातले खुरपायला जाता, सगळं जाता, पण तुम्ही हाताने काम करता, पण तोंडाने सुंदर हरिपाठ म्हणता, ओव्या म्हणता, श्लोक म्हणता, उपनिषद सगळं म्हणता. तुम्ही सुद्धा, आपण सर्व करतो, पण मुखाने काही काम आहे का? पण असा कोण व्यक्ती आहे की दिवसभरामध्ये बऱ्याच वेळेला 36,600 वेळेला आपण श्वास खालीवर खालीवर होतो, पण असा कोणता व्यक्ती आहे का? हात वर करून सांगा मला तुमच्या गावातला पुण्यवान व्यक्ती की मी दिवसाला कमीत कमी 10,000 नामस्मरण करतो, प्रामाणिक. आपल्याला काय कमी कशाची आहे? ज्या वेळेला यांना खायला भेटत नव्हतं तरी सुद्धा पायीवारी करायचे, त्यांना खायला भेटत नव्हतं तरी सुद्धा प्रत्येक उपवास करायचे. एवढे अतोनात कष्ट घेऊन संतांनी ही परंपरा जोपासली. तुमच्या आपल्यापर्यंत एकाएकी केला मिराशीचा धनी. तुम्ही आपण काय केलं? संतांनी तुम्हाला ही परंपरा दिली. आज मी या गादीवर उभा आहे, हे व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ म्हणजे साधारण नाही आहे. व्यासपीठ पाहिलं का तुम्ही? असं असते व्यासपीठ. हे व्यासपीठ आहे, याला म्हणतात व्यासपीठ. हे व्यासपीठ आहे. या व्यासपीठाला असं आहे. या व्यासपीठाला किती आहेत? 1 2 3, खालचा 4, वरचा 5, त्याच्या खालचा 6 अंग. किती अंग आहेत? 6. पहिलं अंग आहे वक्ता श्रोता. 2 अंग झाली का? वक्ता श्रोता. दृष्टांत सिद्धांत 4. वक्ता श्रोता दृष्टांत सिद्धांत. तुम्ही विचारायचा प्रश्न महाराज लोकांना, तुम्ही विचारायचा प्रश्न आणि इथं राहणाऱ्यांनी उत्तर तुम्हाला दिलं पाहिजे. वक्ता श्रोता दृष्टांत सिद्धांत प्रश्न आणि उत्तर हे व्यासपीठाचे 6 अंग आहेत. विठ्ठल नाथ बाबांनी त्यांच्या गुरूंना जसं मनगट हातात धरलं आणि विचारलं की मी आलो कशा करता, इथं काय करायला आलो, माझं गाव कोणतं आहे, आम्ही काय करण्याकरता आलो, मला करायचं काय आहे, तुम्ही या राजेवाडीत कुठून आलात? मला विचारतो तुम्ही. समजा उदाहरणार्थ भागवत महाराज तुम्ही कुठून आले? मी आलो रांजणगाव. रांजणगावात कुठून आले? मी रांजणगावातून शेगावातून आलो. शेगावात कुठून आले? मी माझ्या आईच्या गर्भातून आले. गर्भात कुठून आले? वडिलांच्या. तिथून कुठं आले? अन्नातून. मग तुमचं नेमकं गाव कोणतं? हे गाव आहे का तुमचं? नाही. तुमचं मुख्य गाव कोणतं आहे? तर आपण भगवान शिवरूप आहोत. आपण कोण आहोत? शिवरूप आहोत. फक्त ते निमित्त झालं आपल्याला. निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुम्हाला देवाच्या भेटीला देवाच्या स्मरणाला इथं पाठवलं होतं. देवाच्या चरणाची चित्तात तुम्हाला ठेवण्याकरता इथं बोलवलं होतं. पण तुम्ही आपण एवढे अभागी आहोत, तुम्ही आपण एवढे पापी आहोत की आपण देवाला सोडलं, हो संतांना सोडलं आणि या संसारात सगळं चित्तात भरला संसार. मग कसा आपला उद्धार होईल? हा उद्धार होण्याकरता एवढा सुंदर उपदेश काय केला संतांनी? संत सांगतात आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा जागा, हे आता जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. झोप लागलेली आहे आणि त्या झोपेतून जागा करण्याकरता संत आले. जो जगवतो त्याला देव म्हणतात, जो जागवतो त्याला संत म्हणतात आणि जो जगतो त्याला जीव म्हणतात. संत तुम्हाला जागवण्याकरता आले. संत म्हणतात, ए बाबा, अरे काय झोपले? ज्या ठिकाणी तुम्ही झोपायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही झोपत नाही आणि ज्या ठिकाणी जागायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही झोपता. म्हणून आता जागा, हे आता जागा, हे आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या निजल्या लाडोनी बागा, चोर निजल्या निजल्या लाडोनी बागा. हो चोर
तुम्हाला जागवण्याकरता आले, पण तरी सुद्धा आपल्याला ते हित कळत नाही. आता उदाहरणार्थ एकच उदाहरण घेऊ. तुम्हाला सांगतो, दादा आपलं नाव काय? तुम्ही आपल्या माझ्या ओळखीचे आहेत, तुम्हाला राग येणार नाही म्हणून मी बोलतो हक्काचा, नाही तर आज कोणाला लय अवघड काम आहे. तुमचं नाव सांगा. रामदादा. बरोबर. रामदादा, संत सहवास कोणत्या कामाचा आहे आपल्याकरता? संत सहवास का करायचा? संत सहवासाचा फायदा काय? गर्भाचा दुःख तर एवढं जीवन आहे, गर्भाचं सांगूच नका, पण फायदा काय? तुमच्या घरी कपाट आहे का दादा? आहे. तुमच्या कपाटात पैसे आहेत की नाही? खोटं बोलू नका, नागनाथच्या दरबारात आहोत आपण. दादांचा रामादाचा व्यवहार एवढा मोठा आहे की सगळे पैसे बँकेत आहेत. पण फक्त कीर्तनातला दृष्टांत आहे बरं का, अजिबात कोणी सिरियस घेऊ नका, नाही तर आनसन माझ्यावर. दृष्टांत आहे, ऐका. तुमचा व्यवहार एवढा मोठा आहे की तुमचा व्यवहार सर्व बँकेत आहे. फक्त एक निमित्त आहे की तुम्ही 25,000 रुपये घरी आपल्या काही कामा व्यतिरिक्तसाठी आपण आपल्यासाठी ठेवले कपाटात. दादा तुमच्या घरात पैसे आहेत 25,000 रुपये, आणि त्याच रात्री तुमच्या घरात चोर आले. चोरावर तडाखा चालू सध्या, दृष्टांतासाठी. चोर आले, आणि चोरांनी तुमच्या घरचं कपाट उघडलं, कपाटातले पैसे काढले, पटपट पटपट मोजून घेतले. कारण की चोरांना मोजायची लय स्पीड असते. एसीच्या बाहेर जायच्या आधी पटपट पटपट चोर मोजून घेतात. कळलं का? चोरांना मोजायची पटपट सवय असते. मोजून घेतले, आणि चोर बोलला. चोर चिडले, एवढ्या लांबून आलो आणि एवढ्या लांबून आलो आणि एवढेच. चोराला परवडलं का? चोरांनी पटपट मोजल्यानंतर तेवढ्यात रामादादाला आली जाग आलं, आणि जशी जाग आली तसे चोरानं मारली उडी मारली, आणि मारल्याबरोबर चोराचं बॅगेतलं 2 लाखाचं पाकिट तुमच्या रामादादा तुमच्या घरात पडलं. चोर निघून गेला. तुमच्या घरात 2 लाखाचं पाकिट पडलं, चोर निघून गेला. ते पैसे होते कोणाचे? ते पैसे होते माझे. ते पैसे माझे होते, कारण पहिला ज्यावेळेस त्यानं चोरी केली, ती चोरी माझ्या घरी केली. माझ्या घरचे जे पैसे होते का 2 लाख रुपये, ते 2 लाख त्यानं सोबत घेतले होते. मी झोपलो होतो. तुमच्या घरात आले आणि ते पैसे तुमच्या घरात पडले. घरात पडल्यावर तुम्हाला जाग आली, ते निघून गेले तुमचे 25,000 घेऊन. माझे 2 लाख तुमच्या घरात पडले. तुमचं काय म्हणणं आहे? पडले की नाही? माना हलवा म्हणजे मला कळेल. पडले. सर्वांचं म्हणणं आहे पडले. तुमचं काय म्हणणं आहे? एकदम देऊ नका, हळूहळू द्या. माझा फोनपे नंबर घ्या, पाठवा बा तेवढे गरीबाचे पैसे. आता माझा सिद्धांतावर आलो. दृष्टांत संपला. आता हसले ना तुम्ही, तेवढा गोड हसलात, तेवढा गोड सिद्धांत घरी घेऊन जा. चोर निघून गेले. चोरांनी घरातले 25,000 नेले. फायदा किती झाला? 1,75,000 फायदा झाला. किती झाला बरोबर ना? मी थोडं 10वीत दोन विषय गेले. काही झालं का मला सांगा ना. माझ्या व्यतिरिक्त कोणी बोलू नका, म्हणजे मी बोलतोय ना, आता तुम्ही ऐका फक्त. चुकलं की बोला. 1,75,000 रामदादाचा फायदा झाला, आणि तोटा झाला 25,000. आता दादा तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करसाल? सकाळी उठताल, नारळ घेसान पाण्याचं, नागनाथाच्या मंदिरात, बा नागनाथा, अरे असा दररोज एक सोमवारी आठवड्यातून एकदा चोर असा घरात येऊ दे, असं नारळ नागनाथाला पाण्याचं नारळ फोडसान, नवस करसान देवाला. माझ्या नाथबाबांनी संतांनी सुद्धा नवस केले, पण तुमचा आपला नवस फक्त संसारासाठी करतो. मला सांगायचं काय, संत सहवासात कोणता फायदा आहे? गर्भाचं दुःख किती आहे? छोटसच आहे, पण संत सहवासाचं दुःख मोठं आहे. जसं तुमचं 25 लाख म्हणजे थोडंच होतं, पण 1,75,000 तुमचा जसा फायदा झाला, ते सुख आहे तुमचं. तसं संत सहवासाचं खूप सुख आहे, पण त्यांनी सांगितलं त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तर मग चित्तात काय, कोणाचे? भगवान भोलेनाथाचे, नागनाथाचे चरण तुम्हाला आपल्या हृदयामध्ये ठेवा लागेल. म्हणून शिव भोळा त्याचे पाय. भगवान भोलेनाथाचं तुम्ही एकदा काय नाव घेतलं, काय होतं? अभंगाच्या दुसऱ्या चरण
वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम. आपण भजन करतो, आपण भजन खूप करतो, एवढं भजन करतो. एक व्यक्ती काशीला गेला, काशीची तीर्थयात्रा करून आला आणि मग म्हणला मी काशीला गेलो आणि मी क्रोध सोडला. मग एकाने विचारलं तुम्ही काशीला गेले काय सोडलं? तो म्हणे क्रोध सोडला. वा. परत त्यांना प्रश्न विचारा, तुम्ही काशीला गेले काय सोडलं? क्रोध सोडला. न रावता परत त्यांनी विचारलं तुम्ही काशीला गेले मग काय सोडलं? मी क्रोध सोडला. अहो तुम्ही काशीला गेले मग तुम्ही काय सोडलं? अरे म्हणे क्रोध सोडला. काशीला गेले काय सोडलं? तो म्हणे क्रोध सोडला. याला क्रोध आला की नाही? क्रोध आला की नाही? आणि काय सोडलं यांनी? कोणाला? वर्षभर लोक खातात, वर्षभर. काय? तुम्हाला सगळ्यांना कळलं. सगळे म्हणजे आता कसं झालं, आता सध्या जमाना 5Gच्या पुढे चालला, त्यामुळे आता न बोलता सगळं कळतंय. लोक वर्षभर खातात आणि फक्त एकच महिना श्रावण पाळतात की नाही? आता सध्या आहे ना बेफिकीर निवांत बसल्यात. कोण बसल्या? त्यांना ताण नाही आता सध्या महिनाभर. आता माझा मुद्दा हा आहे, तुम्ही वर्षभर खाता आणि एक महिना पाळता, कुणा करता पाळता? आणि हे तुम्हाला असं वाटते का की देवाला कळत नाही? देवाला काय कळत नाही याचा तुम्ही विचार करा. तुम्ही महिनाभर पाळता ठीक आहे, पण त्या देवाला कळत नाही असा विचार अजिबात करू नका. त्या देवाला मुंगीच्या पायातलं घुंगरू सुद्धा कळते. देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर. देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. देव चतुर जाणून अंतर वर्ततसे. जाणून अंतर वर्ततसे. देव चतुर चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे. मुकुट सकळा म्हणे धन्य तुझी विठोबा. देव चतुर जाणो नियंतर वर्ततसे. देवाला माझ्या पंढरीनाथाला माझ्या भोलेनाथाला सगळं कळते, पण आपण कोणत्या झोपेत आहोत की देवाला काहीच कळत नाही. परमार्थिक आहात तंबाखू खाता, परमार्थिक आहात बिड्या पेता, तंबाखू खाता, बिड्या पेता, व्यसन करता आणि माळा घालता, आणि कधी तो देव प्रसन्न होईल? अहो साधारण राजेवाडीत आमदार खासदार यायचा म्हटलं तर तुम्ही गाव स्वच्छता करता. साधारण तालुक्याचा आमदार यायचा म्हटलं तर ग्राम स्वच्छता करता. या जगाच्या नियंत्या भगवान परमात्म्याचं जर तुमच्या चित्तामध्ये पाय धारण करायचे असतील तर तुम्हाला तुमचं अंतकरण शुद्ध करावं लागत असेल की नसेल? भला मोठा विचार आहे. या कीर्तनामध्ये तुम्हाला फक्त विचार घेतला पाहिजे. विचार वाचून न पाविजे समाधान. एक श्रीमंत कुटुंबातला मुलगा आहे आणि एक गरीब कुटुंबातला मुलगा आहे. श्रीमंत घराण्यातल्या मुलांनी 20,000चे दिवाळीला फटाके आणले आणि गरीब कुटुंबातल्या मुलाला अंगावरती कपडे नाहीत. संत विचार काय आहेत याकरता बोलतो.
श्रीमंताच्या घरी 20,000चे फटाके आहेत आणि गरीबाच्या घरात अंगावर कपडा नाही. श्रीमंताच्या घरामध्ये 20, 25, 30,000चा किराणा येतो दिवाळीला आणि गरीबाच्या घरात दिव्याला तेल नाही. पण अशाही वेळेला माझे संत म्हणतात, गरीबा चिंता करू नको बाळा. गरीब आहेस ना तू, अजिबात चिंता करू नको. काय कर, एक खुर्ची घे, तुझ्या दारात अंगणात आण. समोरून श्रीमंताचं घर आहे आणि त्याच्याच समोरासमोर गरीबाचं घर आहे. संत काय सांगतात, संत विचार काय सांगतात ते ऐका. गरीबाला सांगतात, ए बाळा तू खुर्ची घे, खुर्चीवर बस. आणि दिवाळीच्या दिवशी खुर्चीवर मस्त एखाद्या राजासारखं, राजवाडीत राहतो ना तू, मग अगदी राजासारखं बस. राजासारखं बस आणि असा समज, आता 2 पोरं घ्यायची होती समोर. आता लहान लेकरं सध्या आपल्या कीर्तनात बसलीच नाही, आता काय करावं, आहेत तर माग आहेत, असू द्या. तरी सुद्धा आपण नावं घेऊ, आपले आहेत पाठीमाग आहेत. वा, तुझं नाव काय, तुझं नाव सांग बाळा. राजेश, तुझं नाव. आता फक्त उदाहरणाकरता नाव घेतो. एक बंटी आहे, एक राजेश आहे. बंटी जो आहे का, हा श्रीमंत आहे बंटी, आणि जो राजेश आहे का तो गरीब आहे. त्या राजेशला माझे संत सांगतात, तू खुर्ची घे, बस बाहेर. हा बंटी ज्यावेळेस फटाके फोडायला सुरुवात करतो का, लक्ष्मीपूजन झालं आणि फटाके फोडायला सुरुवात केली की असं समज की आपण मालक आहोत आणि याला फटाके फोडण्याकरता आपण ठेवलं. आपले फटाके हा फोडतोय, कारण की कितीही मोठा मालक असला तर फटाके स्वतः फोडतो का? हा, तू कोण आहेस, तू मालक आहेस आणि असं समज की हा तुझा मजूर आहे, हा तुझा फटाके फोडतो, चिंता करू नको. हा जो विचार आहे का, तो विचार म्हणजे संत विचार. विठ्ठल समयासी. पूर्वीचे तमाशे सुद्धा सुंदर होते. तमाशात गेलेला लोक सुद्धा घरी गेल्यानंतर गुणगुण करत होते, आकाशी. तुम्हाला किती स्वराचं ज्ञान आहे आणि तुम्ही किती सुस्वरात गातात हे सहज उदाहरण पाहू. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. अगदी वेळ झाला की आपण संपू कीर्तन, काही चिंता करू नका, अजिबात कसली चिंता करू नका. रूप पाहता लोचनी. टाळी नको वाचा, फक्त म्हणा. रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी. आहे की नाही? विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी. सोपानाचा हात धरी. पुढे चाले, पुढे चाले, मागे मागे. विठू माझा लेकुरवाळा. काय आनंद आहे महाराज भजनात. माझे तुकोबाराय रात्रभर कीर्तन करायचे, अशा भजनात रंगायचे, अशा भजनात रंगायचे की देहावर नसायचे. एवढं सुंदर भजन करायचे. त्यावेळेला त्या भजनात सात्विकता होती महाराज. आज कीर्तनामध्ये स्पर्धा झाली, स्पर्धा. पखवाद्याला वाटते गायकापेक्षा माझा आवाज वरचढ असला पाहिजे, गायकाला वाटते पखवाद्यापेक्षा आवाज माझा वरचढ असला पाहिजे, कीर्तनकाराला वाटते की या चौघांपेक्षा माझा आवाज भरपूर असला पाहिजे. पण या लोकांच्या कानाचा विचार कोणीच करत नाही महाराज.
प्रत्येक जण फक्त स्पर्धेचा विचार करत आहे, जो तो पुढे जाण्याची वेळ विचार करतोय. पण या लोकांचा विचार करा, ही म्हातारी लोक आहे. एखाद्याला कीर्तनात अटॅक येऊ शकतो, एखाद्या कीर्तनामध्ये कानाचा बधीरपणा येऊ शकतो. नुसता हा परमार्थ कशा करताय, हे कीर्तन कशा करताय? हे कीर्तन एक दौंडी आहे, दौंडी आहे, दौंडी. मग जसं एखाद्या कोतवालाने सांगितलं की उद्या सांगायचं राजेवाडीत की पाणी फक्त आज येणार आहे, उद्या येणार नाही, आज जे काय पाणी आहे ते भरून घ्या. मग दौंडीवाल्यानं काय केलं पाहिजे? कोतवालानं आलं डपळं, ऐका हो ऐका, समस्त ग्रामस्थ राजेवाडी ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की जे काय तुम्हाला पाणी भरायचं असेल ते आजच्या आज भरून घ्या. आठवडाभर पाणी येणार. मग आठवड्याभराचं पाणी आपण कधी भरून घेतो? दौंडी झाल्या झाल्या. तशी दौंडी कीर्तनाची दौंडी आहे. संत सांगतात तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आता बघा ऐका मंडळी, तुम्ही माझ्यापेक्षा रती महारथी गायक मंडळी आहेत, मी क्षमा मागतो. पण जिथं प्रमाणावरच कीर्तन आहे, गायनावरच कीर्तन आहे. कीर्तनातून गायन हा वजा जर केला तर कीर्तन भाषणासारखं होईल. कीर्तनाचे अंगी शक्ती अद्भुत, गायनाचे शक्ती हर सुर में बसा है राम, अन रागिया राग गाने लगे तो रोगी को मिले आराम. हर सुर में बसा है राम. माझा मुद्दा हा चालला होता की आपण संत विचार काय देतात? तर हा विचार समयासी सादर भावे. चिंता करू नका, एक दिवस चित्ती असू द्यावे समाधान. माझे जगद्गुरु तुकोबाराय प्रत्येक वेळेला अभंग रचना ज्या वेळेला करायचे, माझ्या तुकोबारायांची एवढी श्रीमंती होती की 65 लाखाची जागीरदारी होती. एवढ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय होते. पण आज कीर्तनकार महाराज मंडळी असं सांगतात की तुकोबाराय गरीब होते, तुकोबारायांच्या घरी पाणी प्यायला ना, असं तसं सांगता सगळं. पण एक सांगू का, या महाराष्ट्र राज्यातली शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती माझ्या जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय. माझ्या ज्ञानोबारायांच्या गाभाऱ्याचं मंदिर जे कोणी बांधलं असेल ते माझ्या जगद्गुरु तुकोबाराय. अहो माझे जगद्गुरु तुकोबाराय हातामध्ये चिपड्या घ्याव्यात, विना घ्यावा आणि बांधावर एका व्यक्तीच्या भजन करावं. आणि त्यावेळेला त्या बांधाच्या त्या रानाच्या मालकाने सांगावं, तुकशेठ एवढं करा. तुम्ही आता भजन करताना, मग भजन करता करता तेवढं माझ्या रानातली पाखरं, माझे ही जे काय ज्वारी आहे हे तुम्ही राखणी करा. राखणी करण्याकरता बसा. तुकोबाराय म्हणले देवाची मर्जी, तुम्ही म्हणता ठीक आहे. मग ज्या वेळेला तुकोबारायांच्या कन्या आल्या, बाबा घरी चला. मग तुकोबाराय म्हणतात, बाई भागीरथी आता घरी येत नसतो आम्ही, आता आम्हाला काम भेटलं, आता हे रान राखायचं आहे, आता तू घरी जा, आपल्याला ज्वारी मिळणार आहे. हा तू आता घरी जा. जगद्गुरु तुकोबाराय विण्याची झंकार आणि चिपड्याचा टाळ बोले चिपडीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग.
एक तारी संगे एक रूप झालो, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. गळा माळ शोभे आत्मरूप शांती, भाव भक्ती दोन्ही धरू टाळ हाती, भाव भक्ती दोन्ही धरू टाळ हाती. तिडा विरक्तीचा कपाळास ल्यालो, तिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या गळ्यामध्ये आत्मरूप शांती माळ घातली, भाव भक्ती दोन टाळ घेतले. माझ्या तुकोबारायांचं भजन काही साधारण नव्हतं. तुकोबाची अमृतवाणी पडता देवाजीच्या कानी, दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग. तुकोबारायांनी भजन करावं आणि त्या भजनाच्या नादाने पाखरं यावीत, पाखरांनी दाणे टिपावे, दाणे खावेत. आणि तेवढ्यात मालक आला. मालक म्हणे, ओ तुकाराम महाराज, अहो काय भजनात रंगले, तुमच्या भजनाच्या नांदाने हे माझं बघा ना ज्वारी राहिली का, ही जी पाखरं येत आहेत. तुकोबारायांचं जीवनच असं होतं. वृक्षवल्ली आम्हा वनचरे, पक्षी ही सुस्वरे आडविती. पक्ष्यांना सुद्धा सुस्वरांना आळवायला लावलं, दगडाचे टाळ केले. आणि इंद्रायणीच्या पाणी पिऊन तुकोबांची अभंग गाथा तरली. अहो ज्या तुकोबारायांची गाथा बुडवली, मला याच्याकरता सांगायचं आहे. का गाथा बुडवायचं कारण काय, तर काही लोकांनी तुकोबारायांवर आक्षेप घेतला आणि म्हटले, बहिर दिशेला जाता आणि तिकडं तुम्ही गाथा अभंग म्हणता, हे कोणी तुम्हाला अधिकार दिले रचण्याचे. तुकोबाराय म्हणतात, एखाद्या लहान लेकराला एखाद्या आईचं दुग्धपान करायला काय आईला विचारावं लागते का? एखाद्या आईला दुग्धपान करण्याकरता लेकराला विचारावं लागत नाही, तसं माझ्या साळुंखी मंजूळ शिकविता धनी. तुकोबाराय म्हणतात, मी बोलत नाही, हे जे अभंग रचले हे मी नाही रचले, माझी ही वाणी नाही. देवाने सांगितलं, काय सांगितलं, करावे कवित्व. आम्हाला सांगितलं कवित्व करण्यात, देवाची मर्जी, पांडुरंगाची मर्जी होती आणि देवाने सांगितलं म्हणून हे मी रचलं. आणि तुम्ही म्हणता बुडवा, तर बुडवायलाही मी तयार आहे. माझा विरोध नाही. तुम्हाला बुडवायचं असेल तर ठीक आहे, तुम्ही जी ब्राह्मण देवता भूदेवता जी आज्ञा कराल ते मी पाडतो. जगद्गुरु तुकोबाराय फक्त त्यांना तो अधिकार नव्हता लिखाणाचा, असं त्यांचं म्हणणं होतं काही लोकांचं.
लिखाणाचा तुम्हाला अधिकार दिला कोणी? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय ढसाढसा रडतात. जे तुकोबाराय भर दुष्काळामध्ये संतू नावाचा मुलगा मरण पावला तरी सुद्धा न रडणारी तुकोबाराय, 65 लाखाची जहागीरदारी लोकांच्या समाज कल्याण हितकारी करण्याकरता पै पै दमडी प्रत्येक क्षणाला या समाजासाठी खर्च करणारे जगद्गुरु तुकोबाराय, एवढं सगळं निघून गेली वैभव तरी सुद्धा न रडणारी तुकोबाराय. लोकांनी अंगावरती गावामध्ये वारकरी टाळकरी केले. एका टाळकऱ्याच्या पत्नीने अंगावरती उकळतं पाणी घातलं, त्यावेळेला सुद्धा न रडणारी तुकोबाराय. गाढवावरून धिंड काढली, तोंडाला काळं फासलं, नको नको ते घर बाहेर काढलं, घर लिहून घेतलं, घर सुद्धा ठेवलं नाही जगद्गुरु तुकोबारायांना. तुकोबारायांचं घर होतं कसं? संतांच्या घरची परिस्थिती होती अशी कशी होती? बहुदिवसाचे जिरन मोडके घर, करकरा वाजती पार. बहुदिवसांच्या जुन्या कुळाच्या भिंती, उंदीरही कुरकुर करती. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या घरामध्ये धान्याचा एक कण नव्हता महाराज, कण. संतांच्या घरामध्ये अन्नाचा कण नव्हता. अहो, जे उंदीर धान्य शोधण्याकरता येत होते ते सुद्धा कुरकुर करत होते की काय यांच्या घरात. अहो, जगद्गुरु तुकोबारायांची अशी परिस्थिती आली होती. या लोकांच्या कल्याणाकरता झिजत असताना आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके. काय आहे आमच्याकडे? तुकोबारायांची पत्नी खंत व्यक्त करते आणि म्हणते पांडुरंगाला, काय म्हणते? पुटकाची विना त्याला दोन तारा, फुटकाची विना त्याला दोन तारा, घालिये रजारा पंढरीच्या. माझ्या माझ्या बापे बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. हा जो भारत देश आहे ना महिला मंडळी, हा भारत देश फार मोठ्यांचा आहे. लय गडगंज संपत्ती आहे, तुम्ही मोठ्या लय श्रीमंताच्या पत्नी आहात, त्यावेळेस डौल वागवता, हा काही भला मोठा पुरुषार्थ नाही. पण पती कर्जबाजारी झाला, पती धर्म संकटात आहे, आर्थिक अडचणीत आहे, पण तरी सुद्धा पतीला आधार द्यायचा. मालक घाबरू नका, चिंता करू नका, ही तुमची पत्नी वाघिणीसारखी तुमच्या पाठीशी आहे, अजिबात लढू नका, दोघंही कष्ट करू आणि हे सर्व कर्ज फेडू, अजिबात कसली चिंता करू नका. अशा स्त्रियांचा हा भारत देश महाराष्ट्र राज्य आहे. महिला मंडळी, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची अशी परिस्थिती आली सुद्धा जिजामाता म्हणतात, चिंता करू नका मालक, मी आहे ना, काही चिंता करता. पण देवाला रडगाणं सांगताय संसाराचं, पण त्याच जिजामाता कधीच माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना उलट बोलल्या नाही.
शब्दाच्या आतच राहिला. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय भंडारावरती भजन करण्याकरता, घोराडेश्वर डोंगरावरती भजन करण्याकरता, भामचंद्र घोराडे आणि भंडारा डोंगरावरती भजन करण्याकरता जायचे, त्यावेळेला माझे जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नी आवली माता भाकरी करून गरम गरम माझ्या पतीच्या पोटात जाव्या याच्याकरता पायामध्ये पादत्राणी सुद्धा न घालता लवकर लवकर घाईत निघायची. आणि कोण्या डोंगरावर गेले कसं काढायचं तर कान लावायचा, आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा त्याच डोंगरावरती माझे जगद्गुरु तुकोबाराय भजनाला गेले असं कळायचं. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अर्जुनाचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती. पण या कीर्तनात बसणाऱ्या लोकांची तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. ही भली मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल पुण्य पदराला पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची परिस्थिती होती कशी, ती उंदीर यायचे. बहु दिवसाचे जिरन मोडके घर, करकरा वाजती फार. बहु दिवसांच्या जुन्या कुळाच्या भिंती, उंदीरही कुरकुर करती. मग शोधाया कन, मग शोधाया कन फिरते, मग अंती निराश होते. मग जाती ते सोडून त्या सदनाला, प्रभू घात कसा केला. अशा संतांनी परमार्थ केला आणि तुमच्या आपल्यासाठी चांगला करून ठेवला परमार्थ. फक्त आपण संत विचार ऐकून संतांचे विचार घरात घेऊन जा, घरी घेऊन जा आणि आचरण करा. मी कीर्तनामध्ये तंबाखू चुना, सासू सुना अशा निरर्थक गोष्टी सांगून तुमचं मनोरंजन करण्याचा माझा उद्देश नव्हता. पण तुम्हाला मी संत चरित्र सांगितलं. कदाचित तुम्हाला आवडलं नाही आवडलं मला माहिती नाही, पण तरी समजा सांगतो, हे कीर्तन असं आहे, या कीर्तनातला एक जरी विचार तुम्ही घरी घेऊन गेलात तरी तुमचा उद्धार होईल. एकदा सर्वांनी ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणले त्या सर्वांनी एकदा हात मोकळे करून पांडुरंगाचं भजन. विठोबा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना खरं परमार्थ केल्याचं दिसते कसं? जसं तूप खाल्ल्यावर रूप बदलते, औषध घेतल्यावरती जसं रोग दूर होतो, तसा परमार्थ करत असताना काहीतरी बदल दिसला पाहिजे तर परमार्थ करण्याची इतिभूत कर्तव्यता आहे दिसते. पण आजकाल काय होतंय, बऱ्याच वर्षापासून परमार्थ करतो, पण परमार्थ करतो तुम्ही माझ्या आजोबाच्या वयचे आहात सर्वांचे, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ वयानी, मानानी, ज्ञानानी, तपानी, सर्वांनी तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मी तुमच्या पायाची एक धोडीचा कण आहे. मी लहानपण घेतो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्हाला जायचं आहे पंढरपूरला, तर तुम्ही बसलात चुकीच्या बसमध्ये, तुम्हाला जायचंय पंढरपूरला, तुम्ही चुकीच्या बसमध्ये जामखेडून बसलात, तुम्ही पंढरपुरात किती दिवसांनी पोहोचाल? तुमच्या गावामध्ये कीर्तनात बोलण्याची परंपरा नाही का? बरोबर. जसं
पंढरपुरात जाण्याकरता तुम्हाला पंढरपूरच्याच बसमध्ये बसावं लागते. तसं परमार्थ करत असताना खरा परमार्थ भरपूर लोक करतात, करत नाही असं माझं मत नाही, पण परमार्थ करत असताना परमार्थ जाणून परमार्थ करणारे फार लोक कमी आहेत. कळलं का? कसं? जसं तुम्हाला कांद्यातलं बी काढायचं आहे, कांद्यातलं बी काढायची काहीतरी प्रक्रिया आहे. पहिलं काय करायचं? कांदा घ्यायचा, कांदा कापायचा, खालचा भाग फेकून द्यायचा, वरचा भाग लावायचा. ऐका, चुकलं का माझं? वा वा, म्हणजे तुम्ही जागे आहेत हे तपासणी केली मी बरं का. कीर्तनामध्ये बसत असताना फार तयारीनं बसावं लागते, नाही तर मग ते निघून जाते आणि मग लोक घरी गेल्यावर हसतात की मग आता कळला विनोद आम्हाला. अरे विनोद त्याच वेळेला असतो, कापराच्या बुद्धीनं इथं कीर्तन श्रवण करावं लागते, कापराची बुद्धी. कांदा घ्यायचा, कांद्याचा वरचा भाग फेकून द्यायचा, खालचा भाग लावायचा. आता बरोबर सांगतोय बरं का मी. खालचा भाग लावला, त्याला खत पाणी घालायचं, 2-3 महिने सलग पाणी घालायचं, खत पाणी वेळेवर घालायचं त्याचं. त्याला मग काही दिवसांनी वर काय येतो, काय म्हणतात तुमच्याकडे? आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे? बरं का? गोंडावरती आला की तो गोंडा घ्यायचा आणि त्याला तोडून वाळवायचं, वाळला की त्याला चुरगाळायचं, चुरगाळल्यानंतर त्यातून फूक मारली, काय काढायचं? बी काढायचं. ते बी छोटा वाफा करायचा, वाफ्यात टाकायचं, वाफ्यात टाकल्यानंतर मग त्यात थोडं 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 कांदे येते, ते रोप अलगद घ्यायचं, दुसरीकडे वाफे करायचे, त्यात तो कांदा लावायचा. झाली प्रक्रिया. आता सांगू का 10 वाजेपर्यंत हेच? कांद्याचं बी काढलं ना आपण. आता कांद्याचं बी काढायची जशी प्रक्रिया आहे, ऊसातली साखर काढायची प्रक्रिया आहे. तुमच्या घरी जर एखादा पाहुणा आला, तुम्हाला माझी भाषा कळते ना? म्हणजे कळते तर आपला संवाद चालू राहील, नाही कळल्यावर मग लगेच विठ्ठल जय जय करू आपण. साखर संपला घरचा आणि पाहुणे आले, तुम्ही काय करता? एखाद्या आईने काय केलं? ऊस घेतला, ऊस मोडला, तुकडे केले आणि त्या पाण्यात उकळून टाकले, खाली जाळ लावला. बरोबर ना माता मावल्या? हो, जाळ लावला आणि मग तो किती घंट्यानी गोड होईल? ओ काय बोलते काही कळत नाही तुम्हाला, असं वाटते महाराज काय सांगते आम्हाला काही कळत नाही. अरे कसं काय होईल? ऊसात साखर आहे की नाही? आहे. मग चहा मध्ये टाकल्यावर गोड होणार नाही का? नाही ना महाराज. एवढं कळते की नाही तुम्हाला? बसमध्ये बसलात आणि तुमच्या खिशामध्ये नोटा आहेत, भरपूर नोट आहेत तुमच्या खिशामध्ये, आणि त्यामध्ये एक मळकट नोट आहे चिकटलेली. तुम्ही कोणती नोट द्याल कंडक्टरला? कोणती? चिकटवलेली मळकट फुटत न चालणारी नोट कोणाला देता? तुम्हाला एवढं कळते. परमार्थ सुद्धा रीतीचा करायचा, रीतीचा. साखर होण्याकरता त्या ऊसाला कुठं जावं लागते? चरख्यात तर जावंच लागते, पण पहिले साखर कारखान्यात जावं लागते. चरख्यात त्याचा रस होतो, पण आपल्याला साखर करायची ना, कुठं? कारखान्यात जावं लागते, त्यावेळेस तो साखर होते. तसा माणसाला जर परमार्थात तुम्हाला देव बनता नाही आलं तर नका बनू, पण कमीत कमी माणूस बनून जगा. माणूस तरी बना, नका देव होऊ, नका संत होऊ, पण कमीत कमी माणूस बनून तरी जगा. अरे एक जुनं पद आहे, चांद न बदला सूरज न बदला, ना बदला आसमान, कितना बदल गया इंसान. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. मानसा आता तरी मानसात ये, दारी तुझ्या जर आला भिकारी, खाली हाताने लावू नको. कर्ज कुणाचे बुडवू नको रे, गहाण कुणाचे डुलवू नको. होत असेल तर दान तुझ्याने भुकेल्याची तू भूक जाणून घे. मानसा आता तरी मानसात ये. म्हणून माणसं बघण्याकरता, माणसं होण्याकरता या संतांनी तुम्हाला उपदेश केला. लई नका, देव नका बनू. देव बनण्याकरता एका मूर्तिकाराला मी छान प्रश्न विचारला. म्हटलं दादा तुम्ही किती सुंदर मूर्ती रेखाटता. त्यावेळेला तो मूर्तिकार म्हणते, दादा
महाराज मी मूर्ती रेखाटत नाही हो. मग काय करता दादा तुम्ही? तो म्हणते मी या मूर्तीतला नको हवासा भाग बाहेर काढतो, फक्त एवढंच करतो. काय करतो? या दगडातला, या मूर्तीतला नको हवासा भाग बाहेर काढतो, त्या दगडावर पाय देतो, त्याच्या छातीवर बसतो आणि त्याला टाके मारून 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 त्याला कोण बनवतो? मूर्ती बनवतो. आणि मूर्ती बनली, ती मंदिरात आली, माणूस एक हात छातीवर ठेवतो आणि एक हात त्या मूर्तीवर ठेवतो आणि मंत्र उच्चारण, त्याच्यात प्राण प्रतिष्ठा होते. आणि त्या दगडातल्या मूर्तीला आपण काय म्हणतो? माणसानं मोबाईल बनवला, माणसाने कॅम्प्युटर बनवलं, माणसाने मूर्ती देव केला. मूर्ती घडवणारा माणूस, मूर्तीमध्ये प्राण ओतणारा माणूस. मग माणसात देव नसेल का? आहे, पण त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात की नाही? जसं त्या पाथरवटाला नको हवासा भाग बाहेर काढावा लागतो, तसं माणसाला सुद्धा आपल्या शरीरातले नको हवासे भाग बाहेर काढावे लागतात. शेवटच्या मुद्द्यावर आलो, 5 मिनिटं आपण संपणार आहे आपलं कीर्तन. शेवटचे 5 मिनिटं आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही काय करता? नको हवासा भाग बाहेर काढायचा आहे आपल्याला. एखादी घागर आहे, घागर त्याच्या महत्वकारी गुणांनी काय करते? एखाद्या माणसाला तहान लागली, व्याकुळतेनं तो तहानेनं व्याकुळ झाला, त्या महत्वकारी गुणाचं त्या घागरीनं त्याची तहान भागवते. पण त्या घागरीला जर एखाद्या खड्याचा, एखाद्या खडीचा जर चुकून संग झाला, त्याला जर बोळ पडलं, तर त्याचा, त्या घागरीचा तो घागर महत्वकारी गुण गमावून बसते की नाही? कळलं का? माझं थोडं स्पीडमध्ये का सांगायचं, मला उरकायचंय पटपट पटपट, तुम्हाला वेळ झाला ना त्यामुळे. तसं घागर आहे. जसं तुम्ही साठवताना परमार्थ, चांगले कामं साठवताना, तसे तुम्ही जसे वाईट बोलता, हा सगळ्यात मोठा पाझर, सगळ्यात मोठा पाझर वाईट बोलणं, शिवी देणं, वाईट पाझर. वाईट ऐकणं, निंदा, याची त्याची निंदा ऐकतो का? वाईट पाझर. वाईट वाईट पाहतो का? वाईट. या सगळे पाझरण्याचे मार्ग पहिले बंद करा आणि मग परमार्थ करा, मग तुमचा परमार्थ फलद्रूप ठरवी. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा भेव. संतांनी तुम्हाला प्रत्येक वेळेला जागं केलं, प्रत्येक वेळेला सांगितलं, पण तुम्ही सुद्धा, आम्ही सुद्धा ऐकत नाही. संत परंपरा म्हणतात तुम्ही ऐका, अगर नका ऐका, नाही ऐकलं तर आमच्या बाचं काही जाणार नाही. काय होईन? सर्वांनी टाळीची साथ करा. हे जरी नाही काल तरी दुसरं येईन, हे जरी नाही काल तरी दुसरं येईन. टाळी टाळी टाळी. आम्ही म्हणू आणि तुम्ही काहीच नाही म्हणा. आम्ही म्हणावे, तुम्ही काही न म्हणावे, ऐसे तेव्हा आम्हा नाही सांगितले देवे. आम्ही म्हणू, तुम्ही सुद्धा आनंद घ्या. कळू द्या या जामखेड तालुक्याला की या नान्नज या गावात परिसरामध्ये, या राजेवाडीत नागनाच्या दरबारामध्ये भला मोठ्या उत्सवात, दिमागात मोठा कार्यक्रम सुरू आहे. हे जरी नाही काल तरी दुसरं येईन, हे जरी नाही काल तरी दुसरं येईन. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. एका जनार्दनी आमची काय बा जाईल, काय बा जाईल, आमची काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे.
तळपत होत तिच्या रूपाचं ऊन अशीच देखणे होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान राजा तो शिलवान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान सुया घ्या मनी घ्या दाताचं दासवण घ्या ग कोणी कुंकू 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 घ्या कोणी काळा म्हणे कुंकू घ्या कोणी काळा म्हणे एक जटाधारी दिसत एक जटाधारी दिसत एक डोळे वटारून पाहत एक डोळे वटारून पाहत एक घुरकावुनी बोलत एक घुरकावुनी बोलत एक गिळावया धावत एक गिळावयासी धावत कसं करतय म्याव म्याव कसं करतय म्याव म्याव अहो वाग्या झालं झालं सर्वांनी टाळी अहो वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी ऐका हे माझ्या सर्वांनी म्हणायचं आता आमचं झालं आता ही मंडळी सगळे म्हणत होती आम्ही गात होतो हे वाजवत होते सगळं झालं ना आता तुम्ही संसाराला माझं म्हणता एकदा माझ्या नागनाथ बाबाला माझं म्हणा मग सर्वांनी माझ्या पाठीमागं म्हणायचे जोरात पंचकृषीला कळू द्या नागनाथाचा सप्ताह सुरू आहे हे माझ्या आवाज कमी आला बरं का जोरदार हे माझ्या नागनाथाची माझ्या नागनाथाची वारी हे माझ्या नागनाथाची माझ्या नागनाथाची वारी हे डौर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका तुम्ही डुकू डुकू ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा नागनाथ भगवान की वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म रथ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष कोण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती एकदा अंतकरणात पाय धारण केले की मग कसली चिंता नाही एका जनार्दनी शिव निवारी कडी काळाचा बेव झाली कीर्तन सेवा बाबा नागनाथाच्या चरणी श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताई मातेच्या चरणी सद्गुरू गजानन बाबांच्या चरणी जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी माझ्या पवित्र माता पित्यांच्या चरणी माझ्या गुरुवारींच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी माझ्या